तुम्हाला सगळ्यांना हृदयाचा भाव कळलेला आहे. फक्त त्याची प्रॅक्टिस खूप करावी लागते आणि ती प्रॅक्टिस तुमच्याकडून कमी होत असावी. कारण आत्मानंद जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत साधनेचा अर्थ कळणार नाही. साधनेचं सोपस्कर तुम्ही सगळेच कळता, पण आतल्या कोशात जाऊन निवांत होणं अजून कोणाला शक्य झालेलं नाही. आणि तीच खरी साधनेची मेघ आहे, तेच खरं प्राप्तव्य आहे. तुम्ही जे काही करता त्याला पुढची पायरी गाठण्याची तुम्ही स्वतःला प्रॅक्टिस करून घ्यायची. तुम्ही पुन्हा पुन्हा तेच करत राहता. पुढची पायरी करायला हवी. किंवा एखादा भाव तुम्हाला आला, तो तुम्हाला भावला, तर त्याच भावात काही काळ टिकून राहता येतं. नंतर त्या भावातनं बाहेर पडावं लागतं, कारण ते तिथे संपतं. कारण तुम्हाला आता जोपर्यंत तुम्हाला जीवन आहे, तुमची मनो अवस्था आहे, तोपर्यंत सगळ्या साधना ह्या चित्तशुद्धीच्या पायरीने जातात. चित्तशुद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधनेचा तुम्हाला अर्थच कळणार नाही. कारण हा देहरूपी मी जो आहे हा संपतच नाही. माझ्यातला अहंकार संपत नाही, माझ्यातला मीपणा संपत नाही, माझ्यातलं हव्या असणाऱ्या हव्याच्या गोष्टी संपत नाही. जोपर्यंत आतून वैराग्य जागृत होत नाही तोपर्यंत साधना एक सोपस्कर राहतात. आणि त्यासाठी गुरुकृपा हवीच, त्याचबरोबर दैवी कृपा सुद्धा प्राप्त व्हायला हवी. तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांना सद्गुरू लाभलेला आहे, पण पुढच्या पायरीला जायची युक्ती कोणाकडे लाभली नाही. तुम्हाला अजूनही व्यावहारिक जीवनातील प्रापंचिक जीवनातील सुखदुःखाने खूप यातना होतात. तुम्ही त्या खूप तळमळीने उपभोगता किंवा तुम्हाला त्या त्रासदायक होतात. पण ज्या क्षणी तुम्ही परमेश्वराचा हात धरला, ज्या क्षणी परमेश्वराने तुम्हाला स्वीकारलं, त्या क्षणी तुम्हाला ह्या देहरूपी यातनांकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला देह आहे तोपर्यंत प्रारब्ध आहे, आणि प्रारब्ध आहे तेव्हा तुम्हाला भोग आहे. सुखाचे दुःखाचे दोन्ही भोग आहेत. दोन्ही सुख आपण भोगतो तेव्हा आपण अंध असतो, कारण आपल्याला कळत नाही सुख कुठल्या पायरीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत, कुठल्या उंचवट्यापर्यंत घेऊन जाणार. पण जेव्हा दुःख भोगायला होतो तेव्हा आपल्याला नको असतं. आपण सुख सहज स्वीकारतो आणि ते चिरकाळ टिकावं अशी आपली अपेक्षा असते. पण ते प्रारब्ध आहे, ते चिरकाळ टिकणार नाही आहे. आज सुख आहे, उद्या ते संपणार आहे, उद्या काहीतरी नवीन असणार आहे. आणि तुम्हाला स्वतःच्या मनाला उन्नत करण्याची जी पायरी आहे त्याला साधना म्हणायचं. तुम्ही स्वतःला दिव्य अवस्थेत घेऊन जायचं. जेव्हा तुम्ही भावावस्थेत जाता तेव्हा काही क्षण तुमच्या परमेश्वराशी एकरूप होता. तो क्षण तुम्ही आनंदाच्या लहरीवर असता, पण तो काही सेकंद संपल्यानंतर पुन्हा तुम्ही आपल्या प्रापंचिक वृत्ती तुमच्या आतल्या हृदयात जागी होते, तुमचा प्रपंच जागृत होतो आणि यातना तुम्हाला सुरू होतात. कारण दुःख कोणालाच नको आहे. तुम्हाला सुख हवी आहे, पण ती व्यवहारात शोधण्याचा प्रयत्न तुमचा चुकीचा आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी हव्या आहेत, पण तुमचा शोध चुकीचा आहे. कारण तुम्हाला भरपूर धन दौलत हवी आहे, सुख हवी आहे, सगळ्या गोष्टींचा हव्यास आहे. ह्या सगळ्या गोष्टी हव्यात तुम्हाला, पण हे मात्र लक्षात ठेवा, ही माया आहे, हे संपणार आहे. आज तुम्हाला सुख आहे, उद्या त्याच सुखात तुम्हाला दुःख वाटू शकतं. कारण हे संपणार आहेच नक्की. आणि प्रपंच हा तुम्हाला कधीही साधनेला सहाय्य करत नाही, तो तुम्हाला सहाय्यभूत करून घ्यायचा आहे. प्रपंच म्हटलं की यातना आल्या, आणि यातना ह्या तुमच्या दिव्य साधनेच्या पायऱ्या आहेत. की तुम्हाला दरवेळा टोचणी असेल तरच तुम्ही त्या दिव्यावस्थेत जाऊ शकता, नाही तर तुम्ही सुखात गाद्या गिरदांवर लोळताय. सगळी सुख अमाप आहेत, तुम्हाला देव आठवणारच नाही. काय गरज पडले ते देवाची?
अशी कितीतरी लोक अंधपणे वावरतात, त्यांना कळतच नाही की आतला कोश म्हणजे काय, हा सद्गुरू म्हणजे काय, हा देव म्हणजे काय, कधीच कळत नाही जोपर्यंत त्यांना ठेच लागत नाही. आणि जेव्हा ठेच लागते तेव्हा ते खाली कोसळतात आणि एका मानसिक डिप्रेशनमध्ये कोसळून पडतात. त्यांना ते कळतच नाही आपण बाहेर कसं यावं. आपल्यातली माणसं सुद्धा खूप, मी तर म्हणतो 60 ते 70% लोक डिप्रेशनमध्येच जगत असतात. त्यांना आत्मानंद कळलाच नाही. त्यांना सुख ही कळली पण त्याच्याबरोबरची दुसरी बाजू दुःख आहे ते कळलं नाही. आणि आनंद जो सद्गुरू चरणाचा तुम्ही अनुभवलाय, लुटलाय, त्याला कधीही अंत नाही. पण ह्या युक्त्या तात्पुरत्या होतात आणि तुम्हाला त्या काही काळाने संपुष्टात येतात. त्याची युक्ती, तुमची प्रगती ही तुम्हाला करायला शिकलं पाहिजे. स्वतःला जिंकलं पाहिजे, स्वतःच्या मनाला जिंकलं पाहिजे, तर त्या साधनेला काही अर्थ राहतो. तुम्हाला यातना आल्या की जागे व्हा. कारण यातना आल्या की देवाने तुम्हाला अधिक जवळ घेतले असं समजा. सुख आले की काळजी करा की बापरे देवाची आठवण येते. लक्षात घ्या, कधीतरी सुखामध्ये देवाची आठवण येते का? आपण त्याला बाजूला सारतो आणि सुखाला पुढे घेतो. आणि नंतर जेव्हा यातना येतात तेव्हा आपल्याला देव पहिला आठवतो की बापरे हे असं कसं झालं माझ्या आयुष्यात. त्यामुळे तुम्हाला ह्या आनंदाची सवय करून घ्या. ह्या सर्वसामान्य तुम्ही जीवन, प्रापंचिक जीवन जगा, आनंद घ्या, पण त्याबरोबर दैवी शक्तीला सुद्धा त्याची साथ असू द्या. हा आत्मानंद कळू द्या, नाहीतर साधनेत काही उपयोग नाही. तुमच्या जीवनाला काही अर्थ उरणार नाही जेव्हा तुम्हाला आत्मानंद कळणार नाही. तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट घडण्याला काही कारण असतं आणि त्याला तो साक्षी असतो. तुमच्या प्रत्येक गोष्टीत त्याचं अस्तित्व पहा. तुमच्या खाण्यात, पिण्यात, श्वासात, प्रत्येकात त्याला पहा. तेव्हा तुम्हाला त्याची गोडी लागेल आणि त्याच्यावर एकदा प्रेम जडलं की सगळी सुख पायाशी येतात. आणि ज्याला साधक तुच्छ मानतो, नको ती सुख. कारण एक सेकंद जरी त्याचा विरह झाला तरी तो असह्य होतं. कारण हे सुखाच्याही पलीकडचं असणारं जे सुख आहे ते तुम्ही घ्यायला शिकला नाही तर काहीच उपयोग नाही. तुमच्या साधने तुमचा हे जीवन वाया गेलं, व्यर्थ गेलं, माती झालं. प्राणी जगतात, पक्षी जगतात, ते मरतात. तसं मनुष्य देह प्राप्त होऊन तुम्ही सरळ मातीतच जाल. कारण तुम्हाला सुंदर देह दिलाय, त्यात चिंता, यातना, काळजी, भीती हे सगळं व्यापून तुम्ही ठेवलेलं आहे. हे सगळं बाहेर काढा आणि त्यातला आपला आतला जो मी आहे तो शोधा. तो गुरुचरणावर मिळतो. पण त्यातला आतला जो तुमचा गाभा आहे तो शोधा. आणि जेव्हा तो गाभा तुम्हाला गवसेल, तो प्राप्त होईल, तेव्हा तुम्ही सहज त्या लहरींवर हिंदोळे घ्या. पण ही युक्ती तुम्हाला शिकलं. त्यासाठी दुःख, यातना किंवा आपण बरेच म्हणतो दर्शन दो, दर्शन दो. अरे दर्शन हे तुझ्या हृदयात नित्य प्राप्त आहे. तुला डोळे उघडायचे, तू डोळे बंद करून जर दर्शन दे म्हटलंस तर कसं होईल? ह्या विश्वात चराचरात भरले. तुमच्या कामात ईश्वर आहे, तुमच्या प्रत्येक बोलण्यात, तुमच्या वागण्यात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहे. तो तुम्हाला पाहता आला पाहिजे. तुमच्या प्रत्येक कृतीत दर्शन आहे. तुमच्या धन दौलत जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये ईश्वर आहे. हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. तर तुम्हाला त्या दैवी शक्तीचा अर्थ कळेल, त्याच्या कृपेचा अर्थ कळेल. तुम्ही इच्छा करा आणि ती प्राप्त होते. बघा, कोणाची इच्छा प्राप्त झाली नाही असं फार रेअर असतं. जे तुमचं प्रारब्ध आहे तिथे तुम्हाला काही करता येत नाही. पण तुम्ही इच्छा करावा आणि ती इच्छा प्राप्त व्हावी, हे सहज शक्य आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सगळी सुखवस्तू आहात. तुम्हाला उद्याच्या जेवणाची चिंता नाही. उलट देवाने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि ते भरभरून उपभोगताना तुम्हाला त्रासदायक होतं. कारण तुम्हाला तुमच्या जीवनात त्याला कसं सामावून घ्यावं हे कळलं नाही. कारण आपल्यावर असलेले संस्कार आणि परंपरेने झालेले संस्कार हे संपतच नाही. अध्यात्म हे कधी कोणाला शिकवता येत नाही, पण शिकवणारे लोक चुकीच्या दिशेने घेऊन जातात आणि लोकांचा अध्यात्मावर रोष निर्माण होतो. हे असं करायचं, हे असं करू का नको, हे करायचं की नाही, ते करायचं की नाही, अशामध्येच अध्यात्म गुंतून पडलं आणि अध्यात्माचा अर्थ लोकांनी वेगळा लावला.
अध्यात्म म्हणजे तुझं हृदय आणि तुझा देव, ह्याच्या पलीकडे काहीच, त्याला काहीच लागत नाही ते अध्यात्म. ज्याला फक्त आनंदाच्या लहरीवर, आनंदाचे लाटांवर स्वतःला निवांत सोडून, प्रारब्धावर जीवन सोडून निवांत जगायचं, त्याला अध्यात्म म्हणायचं. देणं नाही, घेणं नाही, वागणं नाही, नमस्कार नाही, चमत्कार नाही, वाचन नाही, काही नाही, काही नियम नाही. नियम चित्तशुद्धीसाठी आहे, स्वतःला वळण लावण्यासाठी. नियमातही अडकून पडू नका फार, पण प्राप्ती होईपर्यंत नियम करत राहा. सगळ्या साधनेच्या गोष्टी ह्या चित्तशुद्धीपर्यंत येऊन थांबतात. तुम्हाला माहिती आहे का जादू चित्तशुद्धीची? चुकीच्या गोष्टी उमटतच नाहीत, चुकीचे भाव येतच नाही. तुमच्या इच्छा तुमच्या इच्छेनुसार वागतात. तुम्हाला इच्छा खेचून घेत नाहीत, तुम्ही इच्छानं बोलवता. किती सुंदर जीवन जगायची ही संधी आहे, पण ह्यापर्यंत साधक पोचतच नाहीत. ते स्वतःची सुखदुःख, स्वतःचा प्रपंच, स्वतःच्या यातना, स्वतःची कौटुंबिक माणसं ह्याच्यातच तडफडत राहतात आणि त्यातच अंत करतात की मला सगळी सुख झाली, मला प्रपंचात सगळी सुख मिळाली, आता मी समाधानी आहे असं मानून निवांत होतात. पण ते चुकीचं आहे. आता माझी कर्तव्य संपली, आता मी निवांत झालो, ही कल्पना चुकीची आहे. कर्तव्य कधीच संपत नाही. जोपर्यंत तुला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तुझी कर्तव्य थांबू नकोस. पण आत्मज्ञानाची कोणाला गोडी आहे का? सर्वस्वी झोकून द्यायची कोणाची तयारी आहे का? कोणाचीच नाही. तुम्हाला तुमच्या कामापुरता देव हवा आहे. तुमचं काम झालं, विषय संपला. एवढाच तुम्हाला देव हवा आहे का? तर तेवढाच मिळतो. पण तुम्हाला संपूर्ण त्याच्यामध्ये विलीन व्हायचं आहे, तर हा देह सोडायचा आहे, या देहाच्या पलीकडे जायचं आहे, तर तुम्हाला नित्य साधना आणि चित्तशुद्धी ही गरजेची. आणि गुरुकृपा ही खूप गरजेची. गुरुकृपेस पात्र व्हायला तुम्हाला किती प्रयास पडतात माहिती आहेत का? गुरु किती चाणाक्ष असतो तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या प्रत्येक हालचालीवर, तुमच्या डोळ्यांच्या पापणीच्या हालचालीवर तुम्हाला तो तपासतो. त्याला फार काळ लागत नाही तुम्हाला तपासायला. तुमची नम्रता, तुमच्या हृदयात असलेली सद्गुरूविषयीची प्रीती. हृदयस्थ सद्गुरुनाथस्य प्रीतिरूपाय नमः. ती जी एकही सेकंद, जसं प्रियकर प्रेयसी असतात, ते एकमेकाला एक सेकंद सुद्धा विसरत नाही. एक सेकंद सुद्धा एकमेकापासून दूर जाऊ शकत नाही. तसं सद्गुरूचं प्रेम एक मिनिट सुद्धा दूर होता कामा नये. अशा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या आपोआप दोष गळून पडतील. तुमचे दोष काय असतात माहिती का? ह्याच्या त्याच्या उखाळ्या करणं, त्याच्याशी बोलणं, त्याच्याबद्दल बोलणं, आपल्या सगळ्या गोष्टींबद्दल प्रेम असं सगळं बांधून ठेवणं, ह्याच्या त्याच्याबद्दल गप्पा मारणं. हे दोष तुमचे जळून गेले नाही तर काही साधना होणार नाही. नुसत्या गप्पा मारायच्या, ह्याच्याबद्दल बोलायचं, त्याच्याबद्दल बोलायचं, ह्याच्या चौकशा, त्याच्या चौकशा, ह्या असले चाळे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत साधना होणार नाही. स्वतःबद्दलचे गैरसमज, स्वतःबद्दल इतके गैरसमज असते काढता काढता, कारण अहंकारच जळत नाही ना. मी कोणीतरी वेगळं आहे ही प्रत्येकाची भावना असते. अरे मी सद्गुरु चरणीचं एक फूल आहे हे जेव्हा म्हणाल तेव्हा देहाचा अहंकार गळून त्यात विलीन होईल. बाकी मला अस्तित्व नाही, बाकी मला मानपान नको, मला काही आणि काहीच नको, मला फक्त त्याच्या चरणी. ही तुमची मानसिक अवस्था होईल तेव्हा तुम्हाला सद्गुरूचा काही अंश कळेल. तुम्हाला कदाचित देहदारी सद्गुरूची आस असते, ओढ असते, पण हे तात्पुरते. जेव्हा तो अव्यक्तात जातो, अदृश्य होतो, तेव्हा तुमची जी घालमेल होईल ती तुम्हाला असह्य होईल. दुसरीकडे जाता येत नाही, तो दिसत नाही आणि आंधळेपणे तुम्ही प्रवास करत राहता, तेव्हा अतिशय यातना होतात. तुम्ही स्वतःला तयार नाही केलं तर फक्त यातना आणि मानसिक ताण, ह्याच्या पलीकडे जीवनात काहीच नाही. तुमच्या सहज त्याच्या जीवनात तुम्ही प्रवेश करा आणि त्याला तुमच्या जीवनात प्रवेश करू द्या. एकही मिनिट त्याला सोडू नका, एकही सेकंद तुम्ही त्याला सोडू नका. हा आनंदी भाव आहे, हा आनंदी भाव नित्य आनंदात तुम्हाला ठेवणार आहे. ह्या पलीकडे काही साधना नाही आहे.
सगळे साधनेचे सोपस्काराला काही अर्थ नाही. जोपर्यंत हृदयाचा भाव नीट शुद्ध झाला नाही तोपर्यंत त्याचा सोपस्काराला काहीच अर्थ नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, चित्त शुद्ध करा. ह्या देहाला नश्वरता आहे याची जाणीव घ्या. उगाच अहंकाराचे टेंभे मिरवू नका. नम्र व्हा, शांत व्हा, सगळ्यांना सहाय्य करा, सगळ्यांवर प्रेम करा. सगळे द्वेष, राग, संताप संपवून द्या गुरुचरणी आणि निवांत व्हा. सगळे तुमचे प्रश्न सुटतील, सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि होतातच. जे गुरुठाई येत नाहीत त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही असं होत असतं का? होतं की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात. पण गुरुठाई आलेला माणूस सुख जागृतीने घेतो आणि त्याला माहिती असतं ते संपणार आहे. गुरुचरणाची गोडी अधिक अवीट आहे. तुम्हाला खूप प्रयत्न करायचे, कारण प्रयत्न करून करून थकल्यानंतर त्याला करुणा येते की देवा आता नाही जमत मला, आता तू सहाय्य कर. आणि त्याला फक्त त्याचं प्रेमगीत आवडतं, बाकी काही तुमची सुरेल सौंदर्यपूर्ण गाणी नको असतात. तुम्ही हृदयातनं गायलेलं फक्त त्याचं प्रेमगीत तुम्ही त्याला गा आणि त्याला आळवा, प्रेमाने त्याला बोलवा. आणि दिवसातनं 3दा तरी हा प्रयत्न कराच. जो कोणी तुमचा देव आहे त्याच्याशी दिवसातनं 3दा अनुसंधान साधा, बघा, प्रयत्न करा. आणि तो 24 तास असला पाहिजे, पण निदान 3दा तरी. काही सेकंद स्वतः शांत बसा, पुरेशी आहे साधना, बाकी नाही करत साधना. जप तप मंदिर इथे तिथे भटकायची गरज नाही. तुमच्या हृदयात सगळं परिपूर्ण भरून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला ते नीट शोधता आलं पाहिजे. शोधलं की प्राप्त होईल आणि तुम्ही सहज साध्य कराल. अवधू, कोणाला काय विचारायचं तर विचारा. नुसतं ऐकू नका, काही प्रश्न विचारा, म्हणजे ऐकेन तो, म्हणजे मी बोलू शकतो. हां, माहीत आहे. हो हो हो, सुख आहेत. तुम्हाला सुख आली, पण त्या क्षणी तुम्हाला विस्मृती होते ना देवाची. सुख उपभोगताना देव आठवतो का? त्या क्षणी देवाला बाजूला काढतो मी. ज्या क्षणी तुमच्याकडे नवी गाडी आली, तुम्हाला बाबांनी दिले होते, पण जेव्हा गाडीमध्ये बसलात त्या क्षणी तुम्ही ते अनुभव घेतलात ना, आनंद घेतलात ना, त्या क्षणी ती विस्मृती होते. काही सेकंद ती विस्मृती असतात, कारण नंतर आपल्याला विस्मृतीच होते. सुखांची बरसात इतकी असते, ती संपतच नाही. आणि आम्हाला फक्त सुख हवीत ना, दुःख कोणाला हवंय? कोण म्हणतं देवा दुःख दे? पण खऱ्या अर्थाने दुःख हे तुमची मनाची समीकरणं सोडवतं. तुम्हाला दुःख असायला हवं, म्हणजे मनाची समीकरणं सोडवून तुम्ही सहज स्वतःचे मनाचे सुंदर शेले विणता. मनाची गुंथी गुंफी आले. जेव्हा भरपूर यातना होतात तेव्हाच तुम्ही ते मनाचे शेले विणून त्या पांडुरंगाला अर्पण करू शकता. सुख आहेत तर कोणाला काय पडत नाही. यातना व्हायला मनाला टोचली लागल्याशिवाय अर्थता येत नाही. मनाला टोचू द्या जरा. अजून कोणाला काय विचारायचं? तुम्हाला दुःख, तुमच्यावर कृपा असल्याशिवाय देव देत नाही. हा, तुम्हाला दुःख दिले त्याच्या मागे देवाचा हेतू आहे. लक्षात ठेवा. ज्याला दुःख होतं, म्हणजे दुःख ही देवाने दिलेली तुम्हाला त्याच्यापर्यंत जाण्याची सुंदर संधी आहे. आणि सुख आहे ते आंधळी निद्रा आहे. झोपून जा, सुख उपभोगा, झोपून जा, काय फरक पडत नाही. बोला. हा, तो मनाचा काही दुःखाचा भाव आहे, पण तुम्हाला तात्पुरता आनंदाच्या लहरी कळतात का? मग त्या जास्तीत जास्त अनुभवता आल्या पाहिजे. अजून कोणाला काही? तुला, तिला दे, हेमाबाईला. बोल. बाबांच्या रूपामध्ये सतत आपण मग्न राहण्याचं, म्हणजे मग्न राहत असतो. पण तरीसुद्धा काही प्रसंगी आपल्याला इन्सिक्युअर का फील होतं की अरे, हा मनाचा भाव आहे. कारण तुला दुःख तू आंधळेपणे दूर लोटतेस. नको. कारण आयुष्य इतक्या यातना भोगल्या आहेत, त्या दुःखाची सावली सुद्धा नको अशी मानसिक अवस्था झाली आहे. म्हणून नको वाटतं ते. मग त्या क्षणी
ह्या मनावर ही दुःखच तुला सहाय्य करे या मनावर जिंकायला. जेव्हा माझ्याबरोबर दुःखात बाबा आहेत हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला खऱ्या अर्थाने त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि आनंद होईल, नाही तर होणारच नाही. बरोबर. आणि दुःख असू देत थोडीशी, कारण मला माहिती आहे दुःख म्हणजे किती यातना होतात मनाला. मनुष्य मानसिक डिप्रेशनमध्ये किती कोसळतो आणि त्यातनं बाहेर यायला त्याला किती प्रयास पडतात. आत्मविश्वास पुन्हा तो प्राप्त करायला किती प्रयास पडतात आणि पुन्हा ती आठवण नको जी यातना भोगलीत. मन तयार नसतं ते भोगायला. पण प्रपंचातच खरी साधना आहे. तुम्ही वेगळे गेलात की मी संन्यास घेईन की मी एकटा राहीन, कधीच साधना होणार नाही. असं होतच नाही. अजून कोणाला? गौरी. गौरी, तुला गुरुभाव कळतो, तुला प्रेम कळतं, पण पुढे जायला हवं ना. त्याच पायरीवर किती काळ राहणार तू? हे सगळं जग टाकून पुढे जाता आलं पाहिजे. हे नाहीये आपलं जग, ह्याच्या पलीकडे आपलं जग आहे. आणि तुला येणाऱ्या यातना ह्या तुझ्या प्रारब्धात आहेत आणि त्या तुला येणारच. तुला म्हणजे प्रत्येकाला त्या येणारच, आज नाही उद्या येणार. पण त्या यातना न समजता ती देवाने दिलेली संधी समजा. नाही तर कितीतरी लोक डिप्रेशनमध्ये आपल्या जीवाचं काही बरं वाईट करायला धावतात, काय काय विचित्र चाळे करतात, किती बाबांच्या पायी डोका आपटतात, किती मांत्रिकाकडे करतात. सगळे चोर लोक, त्यांचा सगळ्यांचा आदर करून मी म्हणतो सगळे चोर आहेत. ते तुमचा बेनिफिट घेतात. मग कोणी आदर करून म्हणतो आपल्या धर्माचा, कोणी ब्राह्मण असतील ते म्हणते तुम्ही ही पूजा करा, तुम्ही काळ सर्प करा, त्यांचा आदर करून मी म्हणतो धर्माचा. गैरसमज करू नका. कोणी म्हणेल अमुक करा, असे म्हणत राहतील. तांत्रिक म्हणेल अरे तुम्ही अमक्याकडे जाऊन अमका उतारा करा, तमका. काहीही तुम्हाला मिळणार नाही, गॅरंटी नाही. सगळे फसवणार तुम्हाला. पैसे फक्त घेतील, सुख नाही मिळणार. आणि गौरी, तू तर खऱ्या अर्थाने गुरुचरणाचा अमृत प्यायलेला जीव आहेस. म्हणजे तुला तुझ्या स्थानातून वर आलं पाहिजे. त्यातच काय, मी दुःखी आहे हा विषय मी आनंदी आहे हे हृदयाला पटवून द्या. मी आनंदी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. सकाळी उठतानाच त्याचं स्मरण करा. उठले की पहिले त्याचे पाय आठवले पाहिजेत. नाही आठवले तर बसा तिकडे आणि त्याचे आठवा पाहिजे की बाबा मला तुझे देवा माझे तुझे पाय आठवते की माझा दिवस सुरू होऊ दे. आणि तुम्ही काही संकल्प केले असले तरी ते संकल्प नाही साध्य झाले ते झाले, नाही झाले ते नाही झाले. कारण आपली त्या संकल्पामध्ये खूप आर्तता असते. ती आर्तता नाही झाली शक्य, ठीक आहे, तुझ्यापर्यंत तू पूर्ण प्रयत्न केलेस, पण ते नाही शक्य झालं, त्याला काय करणार? तुझ्यापर्यंत तू पूर्ण प्रयत्न केलेस की ते संकल्प तुझा साध्य व्हावा, तुला ती गोष्ट प्राप्त व्हावी, पण नाही झाली कर्मधर्म संयोगाने. कारण तुझ्यापेक्षा दुसरं काही दुसऱ्याचं प्रारब्ध अधिक स्ट्रॉंग असतं. ते नाही शक्य झालं, ठीक आहे, सोडून द्यायचं. देवाने जेवढं दिलंय त्यात समाधान मानायची जर युक्ती माणसाला मिळाली तर तो माणूस कधी दुःखी होणारच नाही. ठीक आहे, देवा तू दिलंस तेवढं पुरेसं आहे मला. आणि तुमची सगळ्यांच्या सुख मनाला शांत करा. खरी साधना एकच आहे, मनाला शांत करा. मी आणि देव परिपूर्ण आहोत, बाकी जगच नाही. जेव्हा सगळं जग मी मारून टाकू शकलो तेव्हा मला माझ्या आतल्या कोशाचा आनंद कळला. माझ्या जीवनातला संसारच बंद केला. कोणी मान करा, पान करा, शिव्या घाला, लाथा घाला, काय फरकच पडवायचा नाही आपल्याला. आपण आपल्या कोशात स्थिर झाल्यावर जगाशी काही देणं घेणं उडत नाही. सगळं संसार संपवून टाका, हृदयातला संसार संपवून टाका. संसार आज काय करायचं हे काही प्लान करायचेच नाही. जाग आली, उठलं, काम केलं. कोणी काही बोललं काहीच बघायचं नाही, काही उत्तरच द्यायचं नाही. तेव्हा तुम्ही आतल्या कोशात स्थिर व्हाल. लोक काय तुम्हाला कमीपणा द्यायला 2 मिनिटं सेकंदावर टपलेले आहेत. तुमचे दोष काढायला तुमचे भरपूर नातेवाईक ठेवलेत. आपण नातेवाईकांच्या एकदा लग्नाला जा, बघा भरपूर दोष देतील. भरपूर तुमच्या प्रत्येक हालचालीवर नातेवाईक, अशी माणसं देवाने खास ठेवलीत तुम्हाला, म्हणून तुमचे नातेवाईक आहेत. ते तुम्हाला कधीही मदत करणार नाहीत, पण तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला नावं ठेवायला ते पहिले येतील. तुमचं हे चुकलं, त्यापेक्षा सगळं जगत संपवून टाका
आणि तुम्हाला खरं सांगू का, तुमचे जे नातेवाईक आहेत ना, ते देणे घेणेकरी आहेत, तुमचे घ्यायला आलेले आहेत. तुमची मुलं आहेत ना, तुमचं वसूल करायला आलेली आहेत. म्हणून फार मुलांवर अति माया धरू नका. तुमच्या मुलांवर प्रेम करा, पण माझा मुलगा सर्वस्व आहे अशी कल्पना करू नका. कधीही तो लात घालील. तुमचा मातृत्वाचा आदर, पितृत्वाचा आदर करून मी म्हणतो, आपली संस्कृती मातृपितृ देवो भव, पण तेवढ्याच बोलतं ते. कारण जेव्हा मुलाला किंवा मुलीला त्यांचा पार्टनर मिळाला की ते त्यांच्या आयुष्यात स्थिर होतात, त्यांना गरज नाही कोणाची. आणि असंच व्हावं, कारण आपला हिंदू धर्म हा मूळ वैराग्याच्या पायरीवर आहे. तुम्हाला म्हणून वानप्रस्थ कंपल्सरी आहे. 50 नंतर वानप्रस्थ कंपल्सरी आहे, पण 50 नंतर आमचं आयुष्य सुरू होत आहे. 60 नंतर संन्यास कंपल्सरी आहे, पण आम्हाला 60 झाली तरी आम्हाला इच्छा बाकी असतात. अरे अजून काय काय बाकी आहे, अजून वर्ल्ड टूर बाकी आहे, करून घेऊया. पैसे आले ना 60 झाल्यावर, मग वर्ल्ड टूरला जाऊया, सगळं राहिलेलं शिल्लक करून घेऊया. मरायच्या आधी सगळं बघून घ्यायचे. पण आतला कोश पाहताच येत नाही लोकांना. आतल्या कोशाची जायची सवयच नाही, मोडूनच टाकले. आम्ही सकाळच्या भोपाळ्या बंद करून टाकल्या. सकाळी उठून त्या घाणेरड्या बातम्या लावतो आणि डोक्याला ताप करून घेतो. बातम्या बघूच नका, डोकं फिरतं आणि हृदयाला बोचतं ते बातम्या. आणि बातम्यामध्ये एकही पॉझिटिव्ह गोष्ट येत नाही, सगळ्या निगेटिव्ह. एक तरी बातमीदार चांगली बातमी असं म्हणतो का? ब्रेकिंग न्यूज असते, कोणाचं तरी उद्ध्वस्त झालेलं असतं, ते ब्रेकिंग न्यूज असते. मग बघू नका. म्हणजे तुमच्या मनाला उन्नत करायचं, त्या गोष्टी सगळ्या बंद करून टाका. स्वतःचा संसार संपला आणि तुमच्या आयुष्यातले तुमचे जीवन साथीदार म्हणजे तुमचे शत्रूच आहेत आधीच्या जन्मीचे, लक्षात घ्या. ते तुम्हाला बरोबर सरळ करायला आले तरच तुम्ही त्या सरळ राहाल. आणि तुमचा प्रपंचात तुम्हाला कधीही सोडायचं नाही, शेवटपर्यंत प्रपंच सोडायचं नाही. तुमचं पूर्वकर्म सुधारण्यासाठी तुमच्या पोटी अशी मुलं आलेली आहेत, ते बॅलन्स करायला आलेत. म्हणून माझा मुलगा असा, माझी मुलगी अशी, माझी बायको अशी, माझा नवरा असा, माझा भाऊ असा, असं कधीही म्हणू नका. होईल तेवढी कर्तव्य पूर्ण करा आणि मग जा. आणि काही अपेक्षाच ठेवू नका कोणाकडून, की मला अशीच साडी दिली, मला तशीच साडी दिली, लग्नात अमुकच मान केला, तमुकच. ह्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला कोणी काही देणारच नाही. तुम्हाला द्यायचं म्हणून एक सोपंच कर आहे. एकच देईल सद्गुरू, तुम्हाला भरभरून प्रेम देईल. बाकी कोणी काही देणार नाही. सगळे घेणारे. सगळं देऊन टाका आणि मोकळ्या, हलके व्हा आणि आनंदात पुन्हा आपल्या विश्वास स्थिर व्हा. बघा, डोळे बंद करा. गुरुचे पाय आठवतात का बघा. गुरुबंधू पण चोर असतात बरं का. तुम्हाला सांगणारच नाही आतल्या कोशात काय जादू आहे ती. ड्यू टू रिस्पेक्ट विथ ऑल गुरुबंधू. डोळे बंद करा. गुरुचरण आठवा. अवधूत. हेच सत्य आहे, बाकी सब झूठ आहे, सगळं खोट आहे. ही चरणकमल हृदयाशी धरण्याची सवय करून घ्या. सगळ्या सुखदुःखांच्या पलीकडे घेऊन आत्मानंदाच हेच तुम्हाला घेऊन जाते. बाकी कोणी नेणार नाही. अवधूत. दत्त महाराज. ठीक है. आरती